आपण पाहताय चांगलं न्यूज। बातमी आहे कराडमधून। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे 20वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन आजपासून खुले होत आहे। 30 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी फळे फुले भाजीपाला पीक स्पर्धा आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे। याशिवाय पशुपक्षी प्रदर्शनात शेळी मेंढी पक्षी आणि गाय म्हैस बैल प्रदर्शन पाहता येणार आहे। रोख रकमेच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे। आज दुपारी 2 वाजता शेतकऱ्याच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होईल, तर दुपारी 4 वाजता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे। रयत साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी केले आहे। प्रदर्शनातील कृषी विभागांची AI तंत्रज्ञानावरील कृषी मॉडेल शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहेत। जिल्हा परिषद कृषी विभाग व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ही नाविन्यपूर्ण मॉडेल्स शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर टाकणारी अशी आहेत। फळबाग योजना, नैसर्गिक शेती, शाश्वत सिंचन पद्धती, माती परीक्षणापासून ते क्षारपड जमीन सुधारणेपर्यंत, रोजगार हमी पासून ते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेपर्यंत सर्व प्रकारची माहिती या मॉडेल्स मधून शेतकऱ्यांना अगदी सुलभ पद्धतीने मिळू शकणार आहे। ऊस शेतीवर बीज प्रक्रियेपासून ते पाचट व्यवस्थापनापर्यंत इत्थंभूत माहिती देणारे मॉडेल या ठिकाणी आहे। बांधावरची फळबाग लागवड, खत निर्मिती व व्यवस्थापन, रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, अर्क व्यवस्थापनाची 10 ड्रम थेअरी शेतकऱ्यांसाठी माहिती आणि नाविन्यपूर्ण ज्ञानाचे दालन ठरणारे आहे। लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे कृषी प्रदर्शन राज्यात आपला नावलौकिक टिकवून आहे। दरवर्षी 12 ते 14 लाख शेतकरी, विद्यार्थी, महिला, नागरिक या ठिकाणी भेट देत असतात। तुम्हीही या आणि प्रदर्शनाचा लाभ घ्या असं आवाहन बाजार समितीच्या व कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। तुम्ही पाहताय चांगलं न्यूज।